शुद्धतेचा आनंद, आरोग्याचा शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम, आनंदाच्या बासुंदी, श्रीखंड आणि आईस्क्रीमची चव असणारी आनंदाची उत्पादने, आईस्क्रीम, कुल्फी, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, लस्सी, पेढे, कप, कोन आणि बरंच काही. आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स, रामानंद नगर, तालुका पलूस. संपर्क 90 11 30 93 99 99 75 57 16 86. कराडसाठी 90 11 16 93 99. मसुचीवाडीत केबल चोरट्यांचा धुमाकूळ. 20 ते 25 शेतकऱ्यांच्या मोटारींच्या केबल चोरी, लाखोंचे नुकसान. वाळवा तालुक्यातील मसुचीवाडी परिसरात पुन्हा एकदा केबल चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. मसुचीवाडी येथील कृष्णा काठावरील डुकेवाडी व मळी परिसरामध्ये जवळपास 20 ते 25 शेतकऱ्यांच्या शेतातील मोटारींच्या केबलची चोरी झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या चोरीमध्ये लाखो रुपयांच्या केबल चोरट्यांनी लंपास केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आज मंगळवारी सकाळी शेतकरी शेतात गेल्यानंतर ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. संतप्त शेतकऱ्यांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच ईश्वरपूर पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली, तसेच संपूर्ण घटनेची माहिती घेतली. गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच इतर तांत्रिक माध्यमांचा वापर करून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून लवकरच कारवाई करण्यात येईल असं आश्वासन पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. दरम्यान या परिसरात वारंवार होत असलेल्या शेतात मोटार व केबल चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांवर कठोर कारवाई करून अशा घटनांना आळा घालावा अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. मोटर चालू करायला आलो, सकाळी 8:30 वाजता लाईट येते, दिवसाची लाईट असते. आणि सकाळी आलो तर मोटर चालू होईना, बघतोय तर केबल चोरून नेल्या. कोणी नेल्या काय लक्षात आलं नाही. शेजाऱ्याच्या इकडे तिकडे पाहिलं तर बऱ्याच लोकांच्या केबल गेलेल्या लक्षात आलं. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आता लोक असे आम्ही घाबरून गेलोय. एक तर अशी कारखान्यांची बिलं येणं आता काही नाही, असे काही मदतीची चिन्ह कोणाला दिसत नाहीत. पूर्वी रात्रीची लाईट असायची त्यावेळी लोक रात्रीच्या फेऱ्या काढायचे, पण आता उकाड्यामुळे कोणी रात्र येतही नाहीत. मग आता बघितलं तर केबल गेल्या, कोणाची 100 गेल्या, कोणाची 100 पेक्षा जास्त गेल्या, कोणाची 50 गेल्या. माझी स्वतःची 60 फूट गेल्या, शेजाऱ्याची 120 फूट गेल्या, पाठीमागच्यांची कुणाची 125 130 गेल्या. पण जवळजवळ 20 ते 25 शेतकरी एक 15 मिनिटात जमले. सगळे मोटर सुरू करायला आले लोक. आता सध्या भाताची पेरणी सुरू आहे, हंगाम पूर्ण झाले सुरू, आणि आता पाणी त्याचा कालावधी असल्यामुळे लोकांची पेरणीला सुरुवात अशी जर झाली तर पुढं काय. लोकांना सहकार्याची अपेक्षा. आम्ही तातडीनं पोलीस पाटलांना कळवलं. पोलीस पाटलांनी ती लगेच पोलीस स्टेशनला कळवलं. पोलीस स्टेशनचे अधिकारी इथं आम्हाला भेटून गेले आणि आता संबंधित लोक त्या कार्यक्रमाचे दुपारी 4 वाजता येतील. आणि गावाच्या परिसरात जिथं जिथं गावानं ग्रामपंचायतीनं CCTV बसवले, त्या CCTVत बघून काय कुठला माग सापडतोय का आणि त्यातनं काय मिळतंय का याच्यासाठी लोकांनी थांबायला सांगितले. ज्याची कोणाची गेल्या आता ग्रामपंचायतीत आम्ही सगळे लोक जमणार आहे. नेमकं कुणाचं किती गेले काय याचा अंदाज आपल्याला तिथे लागेल. प्रशासनानं आम्ही इस्लामपूर पोलीस स्टेशनला कळवलं. बरोबर 1 तासात लगेच माणसं त्यांची इथं आली. प्रशासनाने कुठलीही दिरंगाई केलेली दिसली नाही. त्यांची पुढच्या कार्यवाहीच्या दृष्टीने सुद्धा त्यांच्या वरिष्ठांनी आता आम्हाला सांगितलं दुपारी ते लोक येतील म्हणून. जय हिंद. पोलीस उपनिरीक्षक समाधान घोगे. आज रोजी या ठिकाणी मसुचीवाडी गावातील नदीच्या कडेला असलेल्या जवळजवळ 15 ते 20 शेतकऱ्यांचे केबल चोरीस गेलेले आहेत. त्या अनुषंगाने पोलीस पाटील यांनी आम्हाला कळवल्याने आम्ही स्टाफसह या ठिकाणी व्हिजिट दिलेली आहे. या ठिकाणी जे काही केबल चोरीला गेलेले आहेत त्या अज्ञात चोरट्यांनी चोरलेले आहेत. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीचे कॅमेरे वगैरे चेक करून पुढील योग्य ती कारवाई करून घेत आहोत.